या आणीबाणीच्या कालखंडामध्ये काही अनुभव चांगलेही होते, काही अनुभव वाईट होते. पण वाईटच अनुभव जास्त त्याच्यामध्ये येतो की लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं त्या कालखंडामध्ये आपल्याला कोणत्याही म्हणजे सगळे अधिकारच मर्यादित केले गेलेले होते, घटनात्मक अधिकार मर्यादित केले होते. त्यामुळे संभाषण स्वातंत्र्य नव्हतं. त्याच नव्याने निवडणुकांना प्रतिबंध लावण्यात आलेला होता. कोणत्याही ठिकाणी जर सरकारच्या विरोधी घोषणा केली की मध्ये टाकण्याची भूमिका त्या ठिकाणी होती. अशा अनेक त्रास जो होता तो सरकारच्या विरोधी घोषणा केली, सरकारच्या विरोधी कृत्य केलं तर होत होतं. अशा अनेक आठवणी त्या कालखंडातल्या या पक्षात राहावं हे कधी सूचना केलेली. भाजपमध्ये संघ असं जर गिरीश महाजन असतील म्हणत तर त्या संघाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. पण तुम्हाला मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला जे संघाने शिकवलं त्यामुळे संघाने काही भाजपमध्ये राहा असं विचार केला नाही. संघाने भारतीय जनता पार्टी असेल का काँग्रेस असेल कुठेही राहा, पण हिंदुत्वाचा विचार जपला पाहिजे ही शिकवण संघाने दिलेली आहे. भाऊ गिरीश महाजन म्हणतात की 1990 नंतर एकनाथराव खडसे भाजपमध्ये आले. गिरीश महाजनांचा जन्म झाला नव्हता. त्या कालखंडामधला इतिहास मला माहिती आहे. मी 1900ला भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. 1983ला मी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे संत संमेलन झालं होतं त्यावेळेस आळंदीला हजर होतो. 1983च्या 82च्याच कालखंडामध्ये तळजाईचं शिबिर झालं होतं पुण्यामध्ये, जे राष्ट्रीय संघाचे 35,000 स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. 3 दिवसाचं ते शिबिर होतं. त्या शिबिरामध्ये 3ही दिवस राष्ट्रीय संघाच्या शिबिराला मी उपस्थित होतो आणि त्यामुळे संघाशी माझा 83-82चाच संबंध आहे. मी काही 90ला जन्माला आलेलो नव्हतो राजकारणामध्ये आणि त्यामुळे तेव्हापासून तर आज तागायत हे कुणीही संघाचे सांगू शकतील की 1983ला मी तळजाईच्या संघाच्या शिबिरामध्ये होतो का नाही होतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीश भाऊ महाजन 1983ला अत्यंत बालवयात असल्यामुळे ते बाल स्वयंसेवक असतात. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.